हे बघू शकता इथे सगळं ठेवलेलं आहे. तिची साडी आहे, फेटा आहे. गुड मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन USA चॅनलवर. तर आज आहे वीकेंड, सॅटर्डे आहे. आता मी उठलोय, आता ब्रेकफास्ट वगैरे करायला घेतोय. मुलांचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि कालच चिल्ड्रन्स डे झाला इंडियामध्ये, तर परवा चिल्ड्रन्स डे झाला. खूप सगळ्यांनी छान छान काय काय स्कूलमध्ये सेलिब्रेशन झालं, माझ्या फ्रेंड्सने वगैरे टाकलेलं ते पण मी बघितलं. आणि इथे काल होता चिल्ड्रन्स डे. इथे म्हणजे इथे नसतो, जो इंडियामध्येच आपला जो चिल्ड्रन्स डे आहे तो. तर काल होता चिल्ड्रन्स डे आणि आज इथे महाराष्ट्र मंडळ जे आहे त्यांची किलवेल शाळा आहे, मराठी शाळा. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे भुवीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, भुवी जाते. तर त्यांनी आज ह्या वर्षी पहिल्यांदा चिल्ड्रन डे सेलिब्रेशन ठेवलेलं होतं आहे. तर आज त्याच्यामध्ये भुवीने पण पार्टिसिपेट केलेलं आहे. तर भुवी आज काय बनणार आहे ते मी तुम्हाला आज पूर्ण दिवसामध्ये दाखवेन. तिला मी कसं रेडी करणार आहे ते सगळं. अनफॉर्च्युनेटली तिथे पॅरेंट्सला अलाउड नाहीये आतमध्ये, त्यामुळे आम्हाला काही बघता नाही येणार ती कसं करते ते वगैरे. पण ती चांगलंच करेल. मेन असतं तो स्टेजचा कॉन्फिडन्स, स्टेजवर जाणं हेच इम्पॉर्टंट असतं. सो फक्त एवढंच की आम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत आहोत. तर तुम्हाला आज मी पूर्ण दाखवेन की ती काय बनणार आहे, तिने कोणतं कॅरेक्टर घेतलेलं आहे ते. तर मी आता इथे इडलीचं बॅटर बनवते आहे. रात्री मी भिजत घातलेलं होतं, कारण काय की इथे थंडीमध्ये पीठ येत नाही, त्याच्यामुळे मी बनवायला कंटाळा करते. आणि मी जो इडलीसाठी इडली राईस म्हणजे इडली रवा जो येतो तो वापरते आणि उडद डाळ. तर माझं जे प्रमाण आहे ते 3:2. तर मी आता तिची तयारी करायला घेते. 1 वाजलाय, पण कसं 5चं रजिस्ट्रेशन आहे आणि पुन्हा जायचं पण आहे. एक अर्धा तास आधी निघावं लागेल, पण पुन्हा तिचे फोटो वगैरे काढते. तर म्हटलं आता तिची रेडी करायला घेऊया तिला. तर तुम्हाला मी दाखवते ते रेडी करण्यासाठी काय काय तिला मी इथे कसं बनवणार आहे, काय घालणार आहे ते सगळं दाखवते. हे बघू शकता इथे सगळं ठेवलेलं आहे. तिची साडी आहे, फेटा आहे, बेबी पण आहे. बेबी तिला बांधणार आहे. तर आता हे बघा, हे काही क्लिप्स आधीचे आहेत जेव्हा माझी फ्रेंड घरी आलेली आणि तिने ही ढाल आणि तलवार DIY ने ती बनवणार होती. तिने माझ्या खास घरी येऊन भुवीसाठी ती बनवली आणि तलवार काही कारणाने तुटली, कारण भुवी त्याच्याशी खेळायला गेली. मग ती अनिकेतने पुन्हा बनवली, पण ढाल तिने अतिशय छान बनवली होती. खूप मेहनत घेतली तिने, खूप लांबून ती घरी आली आणि तिने हे सगळं भुवीसाठी करून दिलं. सो आय एम व्हेरी ग्लॅड की असे फ्रेंड्स इथे भेटलेले आहेत मला. आणि तलवार कुठे आहे? अजून तलवार बनली नाही आहे. ही पूर्ण DIY ने करतोय आम्ही म्हणजे मी काय नाही केलंय, तीच करते. DIY ने करतोय. हे काय घेतलेलं आहे अपूर्वा, हे सांग कसं बनवलं. मी परवा आपले पेपर प्लेट्स आहेत, वॉलमार्ट मधले पेपर प्लेट. सो त्यालाच मी कलर केलेला आहे आणि आता हे ॲल्युमिनियम फॉइलने त्याला फिनिशिंग देते आहे, म्हणजे अजून तो ढालचा लुक येईल. मग इकडे मी अजून हे जे आहे हँडल पण बनवले आहे, आपण ते आतमध्ये लावणार आहोत. मग ही ढाल कम्प्लीट रेडी होईल. मग आपण तलवारीकडे वळू. तलवारीचे पण असे छोटे छोटे जे फिनिशिंग आहेत ते मी कट्स करून आणलेले आहेत, कटआउट्स. ते आपण इकडे चिटकवणार आहोत आणि त्याला अजून फिनिशिंग देणार आहोत, जेणेकरून ती तलवार वाटेल. सध्या आता तो एक मोठा नाईफ वाटत आहे, इजंट इट? या. त्याला तलवारीचा लुक येईल असं सगळ्या गोष्टी मी घेऊन आले, ते आपण चिटकवणार आहोत इकडे. आणि अजून काय लागलं तर कलर आणि एव्हरीथिंग सगळं घेऊन आलेली मी आहे. सो थोड्या वेळाने मी पूर्ण तुम्हाला लुक दाखवते तलवार आणि ढाल बनल्यावर. चला आता मी तिला रेडी करायला घेते. भूविका, आर यू एक्साइटेड? आता इथे हिची हेअरस्टाईल करून घेते. ऍक्च्युली झाशीच्या राणीचे 2 टाईपचे हेअरस्टाईल असतात, जसं की ती सोडून पण असते हेअर आणि बांधून पण असते. तर सोडलं तर हिला कॅरी करायला थोडे प्रॉब्लेम होतील, म्हणून इथे सोडत नाहीये, नाही तर असं सोडू पण शकली असती. पण आता हिचं मी डोनट करणार आहे. तर आता ही बघा पुढून असं करून घेतलेलं आहे. भुशू
भुवी आता फेक हसते पण तिचे खूप नखरे असतात. दोघांची भांडणं चालू असतात तयारी करताना. भुवीला एक काहीतरी हवं असतं आणि मम्मा काहीतरी वेगळं सांगत असते. आणि भुवी करते रोज सकाळी. खूपच आता हसते बघा कशी. आता तिला पटलंय म्हणून हसते. होय ना? काय ग चाललंय? ते झाशीच्या राणीचा बेबी आहे तो. हा ती बेबी सोडायला बघत नाहीये. तिला वाटतंय आपल्यालाच प्ले करायला. खूप मोठ्या पराकष्टाने तिचा आय मेकअप झालेला आहे. कारण मुलांचा आय मेकअप करणं खूप कठीण आहे. ती होल्डच करत नव्हती आयलाइनर लावताना, मस्करा लावताना. भुवी क्लोज युअर आय. क्लोज. हे बघा जवळून घ्या. क्लोज ओपन. खूप मोठ्या पराकष्टाने तिचा झालेला आहे आय मेकअप पूर्ण. आणि आता बाकीचा करून घेते. पेशन्सची कमी ते सरळ दिसते दोघांकडूनही. तिला पेशन्स नाहीये अजिबात. तिला मेकअप हवाय पण तिला करून नाही घ्यायचंय. करून म्हणजे आय मेकअप मध्ये ती खूप कंटाळते नेहमी. मी कधी करत नाही मेकअप ना तिचा. खूपच रेअरली गेल्या वर्षी केलेला, नंतर आता करते. कारण कुठे जायचं असेल तर तिला साधी पावडर पण नाही लावत. कारण लहान मुलांना एवढी काही गरज पडत नाही. लावली तर ती हिमालयाची पावडर लावते बस. दॅट्स इट. हा तिचा मेकअप असतो ना ग. मोठी झाली की करणार ना. बस तिथे टेकून बस. चल टेकून बस. दुखली कंबर तर. हा आता तिची कंबर दुखलेली आहे बसून. तर आता ती सांगते मला टेकून बसायचंय. हा भुवी चला बाई असं कर. बस इथे टेकायचं आहे. पाय कसे स्वेटी झाले? काय पण असतं तुझं. हे आत गेलं पाहिजे. कर आता केलेलं तसं. मॅडम हा कर. ठीक आहे मॅडम. भूमिका मॅडम ठीक आहे. भूमिका मॅडम साठी आता नाश्ता म्हणजे एकत्र नाश्ता झाला सकाळी. आता मी म्हटलं अनिकेतला मला काही वेळ नाही ना मिळणं जेवण करायला, तर आम्ही शेवयाची उपमा केला. आणि अनिकेत खूप छान करतात. टेम्पटिंग कलर आलेला आहे बघू शकता. खाऊन बघते. ऍक्च्युली अनिकेत हे खूप मस्त करतात. किती फळफळीत झालंय बघा. गुड. कोणतरी झालं नाही व्यवस्थित. ते जेवायला बसली आहे. पण मी तुम्हाला एकदा तिची हेअरस्टाईल दाखवून घेते. मग अशी व्यवस्थित नाही दाखवता आली. ही अशी साईडने बघू शकताय किती सुंदर वाटते ती. आणि पाठीमागून असा बन घातलेला आहे तिचा. भाऊ आहेस का हळू. तर अशी आहे तिची हेअरस्टाईल. आणि इकडनं दाखव. तिकडनं त्या साईडनं हे बघा. बघ आता इथे हिचा मेकअप रेडी झालेला आहे. कसं वाटतोय मेकअप? छान वाटतोय ना. थांब हलते कशाला. आता तिला पुढची तयारी करायला घेते. मस्त वाटतोय मेकअप बघू. इथे आता आमची झाशीची राणी रेडी झालेली आहे. आता फक्त तिला फेटा घालायचा आहे की झाशीची राणी रेडी.
आता आमची झाशीची राणी रेडी झालेली आहे. हातात आहे तलवार, इकडे आहे ढाल आणि मस्त फेटा घातलेला आहे. आणि बघू शकताय कशा ऍटिट्यूड मध्ये उभी राहिलेली आहे ती. आणि ही तलवार आणि ढाल DIY केलेली आहे. ही जी ढाल आहे ती कोणी बनवली आहे? अपूर्वा मावशीने. आणि तलवार कोणी बनवली? हा, अपूर्वा मावशीने पण बनवलेली, ती तुटली ना. सो हे DIY केलेलं आहे. ही माझ्या फ्रेंडने बनवलेली आहे घरी येऊन, जी ढाल आहे ती. आणि खूप सुंदर अशी ढाल बनवलेली आहे, तलवार पण. सो आता आम्ही निघालो आणि 4चा टायमिंग ठेवलेला निघायचा, पण निघता निघता 4:15 झाले. खाली येतोय, कारमध्ये सगळं सामान भरतोय. स्ट्रोलर विसरलो घ्यायला. सोलोची गरज आहे का? चला आता काही आम्हाला तिथे जाऊन काही काम नाहीये. तिथे जाऊन तिला फक्त सोडायचंय आणि आता फक्त तिचा बेबी बांधायचा आहे. बसली आहे मागे. आम्ही वॉलमार्टला आलो तोपर्यंत शॉपिंग करण्यासाठी. छोटस घ्या. हा बस, कोवळं बघून घ्या. नमस्कार, माझं नाव आहे भूविका दत्ताराम फणसेकर. मी 6 वर्षाची आहे. मैं हूँ झांसी की रानी लक्ष्मीबाई. मैं मेरे जैसे किसी को नहीं दूंगी. भाग फिरंगी भाग. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आता तुम्ही जो बघितलात तो तिने तिथे म्हटला. तिथे थोडीशी ती कॉन्शियस झाली, पण घरात तुम्ही बघू शकता किती कॉन्फिडन्सने म्हटलेला आहे तिने. तिचा जो डायलॉग आहे ती आता इथे बोलते आहे. मैं हूँ झांसी की रानी लक्ष्मीबाई. मैं मेरे जैसे किसी को नहीं दूंगी. भाग फिरंगी भाग. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गुड जॉब. आता आम्ही आलोय डिनर साठी बाहेर. तर भुवीचं एक आवडतं रेस्टॉरंट आहे ऑलिव्ह गार्डन, जे US मध्ये पण आम्ही तिथे खूप जायचो, तुम्हाला माहितीच आहे. तर आज तिचा दिवस होता, तिने एवढं छान केलंय तर म्हटलं चला तिला आवडीचं देऊया. त्या दोघींना पण ते खूप आवडतं, पास्ता खूप आवडतो. सो चला, आता वेटिंग खूप आहे पण आता आम्ही थांबलोय. खूप दिवसांनी हे नाव घेतलं ऑलिव्ह गार्डन. US मध्ये आमचं फेमस रेस्टॉरंट होतं. उठसूट चला ऑलिव्ह गार्डन. हो, खूपच दिवसाने आम्ही. आणि इथे एकच आहे कॅनडामध्ये. कॅनडा म्हणजे इथे ब्रिटिश कोलंबियात आय थिंक एकच दिसतंय. आता वाजलेत 11. जस्ट आम्ही घरी आलो. मस्त जेवण वगैरे खूप दिवसांनी समाधानीपणे जेवल्यासारखं वाटलं. म्हणजे सॅटिस्फाईड व्हायला झालं ऑलिव्ह गार्डन मध्ये गेल्यावर. कारण ऑलिव्ह गार्डन हे आमचं ऑलवेज फेवरेट आहे. आणि आता भुवी इथे तुला प्राइज मिळालं बेस्ट. भुवी इकडे बघ, बेस्ट काय मिळालं तुला? फॅन्सी ड्रेस मध्ये तुझा नंबर आला राईट. बेस्ट ड्रेस राईट. किती आला? 2nd. ओके. आणि काय काय मिळालं तुला? मार्कर्स. हे त्याला वेगवेगळे 2 गिफ्ट मिळालेले आहेत. हे ज्यांना प्राइज मिळालं त्याच्यामध्ये हे बघ. आणि एक बॅग मिळाली. आणि हे पण मिळालं राईट. हे बघ, हे दाखव. आणि बॅग दाखव. आणि हे जे गिफ्ट आहे ते तिला दिलेलं आहे माझी फ्रेंड आहे रश्मी आणि अवधूत. सो त्यांनी हे दिलेलं आहे. छान असं मार्वेलचं ग्लास आणि चॉकलेट तिला दिलं. म्हणजे तिला खूप स्पेशल फील झालं ज्यावेळी त्यांनी तिला हे गिफ्ट मिळालं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भुवीचं झाशीच्या राणीचं लुक, मी तिचा केलेला मेकअप हे तुम्हाला कसं वाटलं, तिने केलेला परफॉर्म कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय आणि स्वतःची काळजी घ्या.